श्री स्वामी समर्थ सर्वांना. कसं आहेत सर्वजण? मस्त ना? मस्तच असायला हवे. तर आज मी एक साधी सोपी सिंपल अशी रेसिपी सांगणार आहे. चला तर मग काय बनवलं आणि कसं बनवलं ना ते तुमच्यासोबत शेअर करते. पहिलं तर 1 वाटी मी शेवाळ्या घेतल्या होत्या. त्या छान लालसर भाजून घ्यायच्या आहेत. पहिलं तर एक कांदा कट करून घेतला, नंतर एक टोमॅटो कट करून घेतला आणि हिरवी मिरची एक घेतली. आपल्या आवडीप्रमाणे हिरवी मिरची आवडत नसेल तर टाकायची नाही. नंतर थोडीशी कोथिंबीर घेतली. नंतर कढई गॅसवर ठेवून त्यामध्ये 2 पळ्या तेल घातलं. नंतर जिरी मोहरी घातली. जिरी मोहरी छान तडतडली की त्यामध्ये कट केलेला कांदा घालायचा. नंतर टोमॅटो घालायचा आणि हिरवी मिरची घालून ते छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. नंतर त्यामध्ये 1 चमचा हळद, 1 चमचा मीठ आणि नंतर वरून थोडीशी कोथिंबीर घालायची आणि 1 तांब्याभर पाणी घालायचं आहे. नंतर ते पाणी छान उकळलं की त्यामध्ये आपण भाजून घेतलेल्या शेवाळ्या घालायच्या. 5 मिनटं फुल गॅसवर आणि 5 मिनटं कमी गॅसवर आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तयार झाला हा तिखट शेवाळ्याचा भात. मुलांसाठी खूप पौष्टिक अशी रेसिपी आहे. ज्या मुलांचं वजन वाढत नाही त्या मुलांना आठवड्यातनं 2 किंवा 3 वेळेस जरी करून खाऊ घातलं तरी मुलांचं वजन वाढतं. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब. बाय.